श्री स्वामी समर्थ. गुरुवारचा दिवस होता. सकाळची वेळ होती. आकाशात हलकासा गुलाबी रंग पसरला होता. पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला होता. गावातील मंदिरातून घंटानाद ऐकू येत होता. वातावरणात एक वेगळीच शांतता होती. त्या दिवशी गावातील प्रत्येक भक्ताच्या मनात एकच नाव होतं, श्री स्वामी समर्थ. कारण गुरुवार म्हणजे स्वामींचा दिवस. जो भक्त मनापासून स्वामींचं स्मरण करतो, त्याच्या आयुष्यातील संकटं स्वामी स्वतः दूर करतात, अशी त्या गावातील लोकांची श्रद्धा होती. याच गावात गणेश नावाचा एक साधा, गरीब पण अत्यंत श्रद्धाळू माणूस राहत होता. गणेश रोज सकाळी उठल्यावर सर्वप्रथम स्वामींच्या फोटोसमोर दिवा लावत असे. त्याचं घर छोटंसं होतं. घरात फार पैसा नव्हता, मोठ्या अपेक्षा नव्हत्या, पण स्वामींच्या नावावर त्याचा पूर्ण विश्वास होता. तो नेहमी म्हणायचा, स्वामी, माझ्याकडे काही नाही, पण तुमच्यावरचा विश्वास आहे. तो कधीही कमी होऊ देऊ नका. गणेशच्या घरात त्याची पत्नी सीता, वृद्ध आई आणि 2 मुलं राहत होती. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या घरची परिस्थिती खूपच खराब झाली होती. काम मिळत नव्हतं. घरात धान्य कमी होत होतं. मुलांच्या शिक्षणाचा खर्च बाकी होता. आईच्या औषधांसाठी पैसे नव्हते. सीता दिवस-रात्र घर सांभाळत होती, पण तिच्याही मनात काळजी होती. एक दिवस ती गणेशला म्हणाली, आपण आता काय करायचं? घरात उद्यासाठी सुद्धा धान्य नाही. गणेश काही क्षण शांत राहिला. त्याने स्वामींच्या फोटोसमोर पाहिलं, हात जोडले आणि म्हणाला, काळजी करू नकोस. गुरुवार आहे ना आज? माझे स्वामी आपल्या घराला उपाशी ठेवणार नाहीत. सीता म्हणाली, तुझा विश्वास मला माहीत आहे, पण परिस्थितीही बघ. गणेश हसला. परिस्थिती आपण बघायची नसते, स्वामींकडे बघायचं असतं. असं म्हणत तो कामाच्या शोधात घराबाहेर पडला. त्या दिवशी त्याने गावातील अनेक ठिकाणी काम शोधलं, पण कुठेही काम मिळालं नाही. दुपार झाली, सूर्य डोक्यावर आला. गणेशच्या खिशात फक्त काही रुपये होते. तेही त्याने घरी परतताना मुलांसाठी काहीतरी घेण्यासाठी जपून ठेवले होते. तो गावाच्या बाहेरच्या रस्त्याने चालत होता. अचानक त्याला एका जुन्या वडाच्या झाडाखाली एक वृद्ध साधू बसलेले दिसले. त्यांच्या अंगावर साधं भगवं वस्त्र होतं. हातात कमंडलू होतं. चेहऱ्यावर विलक्षण तेज होतं. गणेश त्यांच्याजवळ गेला. साधूंनी त्याच्याकडे पाहिलं आणि काही न बोलता म्हणाले, बाळा, आज गुरुवार आहे. गणेश चकित झाला. हो महाराज. साधू म्हणाले, आज तुझ्या घरात स्वामींचा पाहुणा येणार आहे. गणेशला काहीच समजलं नाही. तो म्हणाला, महाराज, माझ्या घरात पाहुणा? घरात तर खायला काहीच नाही. साधू मंद हसले. जिथे श्रद्धा असते तिथे अन्नाची कमतरता राहत नाही. गणेशने त्यांच्या चरणांना स्पर्श केला. साधूंनी त्याच्या हातात एक छोटंसं तुळशीचं पान दिलं आणि म्हणाले, हे तुझ्या घरातील स्वामींच्या फोटोसमोर ठेव. गणेशने ते तुळशीचं पान जपून घेतलं. तो काही विचारणार इतक्यात साधू उठले. गणेशने क्षणभर दुसरीकडे पाहिलं आणि पुन्हा वडाच्या झाडाकडे पाहिलं, तर साधू तिथे नव्हते. गणेश आश्चर्यचकित झाला. त्याने आजूबाजूला पाहिलं, कोणीच नव्हतं. तो मनात म्हणाला, हे कोण होते? पण त्याच्या मनात एक वेगळीच भावना निर्माण झाली होती. तो घरी परतला. घरात प्रवेश करताच त्याने तुळशीचं पान स्वामींच्या फोटोसमोर ठेवलं, दिवा लावला आणि डोळे मिटून म्हणाला, स्वामी, तुम्हीच असाल तर माझ्या घरावर कृपा करा. तेवढ्यात बाहेरून आवाज आला, गणेशा. गणेश बाहेर आला. दारात गावातील एक व्यापारी उभा होता. त्याच्या हातात धान्याची पोती होती. गणेश म्हणाला, काका, हे काय? व्यापारी म्हणाला, तुझ्या वडिलांनी माझ्याकडे पूर्वी काही पैसे ठेवले होते. आज जुनी वही पाहताना मला तुझं नाव सापडलं. ते पैसे तुला परत द्यायचे होते. गणेशच्या डोळ्यात पाणी आलं. तो म्हणाला, पण काका, इतक्या वर्षांनी? व्यापारी म्हणाला, हो, आज सकाळपासून मनात सारखं येत होतं की हे पैसे तुला द्यायला हवेत. गणेश काही बोलू शकला नाही. त्याने मनातल्या मनात स्वामींना नमस्कार केला. पण हा चमत्कार इथे संपला नव्हता. त्या रात्री गणेशची आई अचानक म्हणाली, बाळा, आज घरात काहीतरी वेगळं जाणवतंय. गणेश म्हणाला, काय आई? ती म्हणाली, स्वामी आले असावेत असं वाटतंय. गणेशने आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं. तेवढ्यात स्वामींच्या फोटोसमोर ठेवलेला दिवा अचानक तेजाने पेटला. घरातील सर्वजण शांत झाले. कोणीही काही बोलत नव्हतं. सीताने हात जोडले. मुलांनीही स्वामींच्या फोटोसमोर नमस्कार केला. गणेशच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. तो म्हणाला, स्वामी, आम्ही तुम्हाला पाहिलं नाही, पण तुमची कृपा आज पाहिली. त्या दिवसानंतर गणेशच्या आयुष्यात हळूहळू बदल होऊ लागला. त्याला नियमित काम मिळू लागलं.
घरातील आर्थिक अडचणी कमी होऊ लागल्या. आईची तब्येत सुधारू लागली. मुलांच्या शिक्षणाची चिंता कमी झाली. पण गणेशने कधीही हा चमत्कार स्वतःच्या कर्तृत्वाचा मानला नाही. तो नेहमी म्हणायचा, हे माझं काहीच नाही, हे माझ्या स्वामींचं आहे. काही दिवसांनी पुन्हा गुरुवार आला. गणेश सकाळी मंदिरात गेला. मंदिरात मोठी गर्दी होती. भक्त श्री स्वामी समर्थ असा जयघोष करत होते. गणेश मंदिराच्या एका कोपऱ्यात बसला. डोळे मिटले आणि त्याला पुन्हा त्याच साधूंचा चेहरा आठवला. तो विचार करू लागला, ते साधू खरंच कोण होते? अचानक मंदिरातील पुजारी त्याच्याजवळ आले. पुजारी म्हणाले, गणेशा, तुला एक गोष्ट सांगू? हो महाराज. पुजारी म्हणाले, आज पहाटे मंदिर उघडताना मला मंदिराच्या दाराबाहेर एका वृद्ध साधूंच्या पावलांचे ठसे दिसले. गणेशच्या अंगावर काटा आला. कुठे? पुजारी त्याला मंदिराच्या मागच्या बाजूला घेऊन गेले. तिथे जमिनीवर ओल्या मातीमध्ये पावलांचे ठसे स्पष्ट दिसत होते. गणेशने ते पावलांचे ठसे पाहिले आणि त्याच्या डोळ्यांसमोर त्या दिवशी वडाच्या झाडाखाली भेटलेले साधू उभे राहिले. तो थरथरत्या आवाजात म्हणाला, महाराज, मला वाटतं मी त्यांना पाहिलं आहे. पुजारी म्हणाले, कोणाला? गणेशने उत्तर दिलं, स्वामी समर्थांना. दोघांच्या डोळ्यांत अश्रू आले. गणेश मंदिराच्या गाभाऱ्यासमोर बसला, हात जोडले आणि म्हणाला, स्वामी, माझी परीक्षा घ्या, पण माझी श्रद्धा कधीही घेऊ नका. त्या दिवसापासून गणेशने एक नियम केला. प्रत्येक गुरुवारी तो गरजू माणसाला अन्न देऊ लागला. तो म्हणायचा, स्वामींची सेवा म्हणजे फक्त मंदिरात दिवा लावणे नाही. एखाद्या भुकेल्या माणसाला अन्न देणे, दुःखी माणसाला आधार देणे आणि संकटात असलेल्या माणसाला मदत करणे ही सुद्धा स्वामींचीच सेवा आहे. हळूहळू गावातील अनेक लोक त्याच्यासोबत जोडले गेले. प्रत्येक गुरुवारी अन्नदान सुरू झालं. गरीब लोकांना जेवण मिळू लागलं. वृद्धांना औषधं मिळू लागली. मुलांना पुस्तके मिळू लागली. आणि त्या गावात एक गोष्ट प्रसिद्ध झाली. जिथे स्वामींचं नाव घेतलं जातं, तिथे आशा कधीच मरत नाही. एका गुरुवारी गावात एक अनोळखी स्त्री आली. तिच्या चेहऱ्यावर दुःख होतं. ती मंदिराच्या पायरीवर बसली होती. गणेशने तिला पाहिलं. तो तिच्याजवळ गेला. आई, तुम्ही कुठून आलात? ती काही बोलली नाही. तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. गणेशने तिला अन्न दिलं. ती म्हणाली, माझं सगळं संपलं आहे. गणेश म्हणाला, सगळं संपत नाही आई. स्वामींच्या दारात आलात म्हणजे काहीतरी नवं सुरू होणार. ती म्हणाली, माझ्या मुलाला अनेक दिवसांपासून काम नाही, घर चालत नाही. गणेशने तिला धीर दिला. उद्या सकाळी माझ्याकडे या. दुसऱ्या दिवशी त्या स्त्रीचा मुलगा गणेशकडे आला. गणेशने त्याला एका ओळखीच्या व्यापाऱ्याकडे कामाला लावलं. काही महिन्यांत त्या मुलाची परिस्थिती सुधारली. एक दिवस ती स्त्री गणेशला म्हणाली, तुम्ही माझ्यासाठी देवासारखे आलात. गणेशने लगेच तिचे हात पकडले. माझे हात धरू नका, स्वामींचे धरा. मी फक्त निमित्त आहे. हीच तर स्वामींची शिकवण आहे. अहंकार सोडा, श्रद्धा ठेवा, सेवा करा. कथा इथे आणखी एका विलक्षण प्रसंगाकडे वळते. गणेशच्या गावात एक श्रीमंत माणूस राहत होता. त्याच्याकडे पैसा खूप होता, पण मनात समाधान नव्हतं. त्याला रात्री झोप लागत नसे. घरात सतत भांडणं होत. मुलं त्याच्याशी बोलत नसत. पत्नी दुःखी होती. एक दिवस तो गणेशकडे आला. तो म्हणाला, माझ्याकडे पैसा आहे, घर आहे, संपत्ती आहे, पण शांतता नाही. गणेश म्हणाला, तुम्ही स्वामींच्या मंदिरात जाऊन एकदा मनापासून प्रार्थना करा. तो मंदिरात गेला. स्वामींच्या मूर्तीसमोर बसला आणि पहिल्यांदाच त्याने मनापासून रडत प्रार्थना केली. स्वामी, मला पैसा नको, मला माझं कुटुंब परत हवं आहे. त्या दिवसानंतर त्याने आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवायला सुरुवात केली. मुलांशी प्रेमाने बोलला, पत्नीची माफी मागितली, गरजू लोकांना मदत करू लागला. काही महिन्यांनी त्याच्या घरातील वातावरण बदललं. तो गणेशला म्हणाला, मला वाटायचं स्वामी चमत्कार करतील म्हणजे आकाशातून काहीतरी पडेल, पण स्वामींनी माझं मन बदललं. हाच सर्वात मोठा चमत्कार आहे. गणेश हसला. हो, स्वामी आधी परिस्थिती बदलत नाहीत, ते माणसाचं मन बदलतात. आणि मन बदललं की परिस्थिती बदलायला सुरुवात होते. अशीच अनेक वर्षे गेली. गणेश वृद्ध झाला, पण गुरुवारचा दिवस त्याने कधीही सोडला नाही. शेवटच्या काळातही तो स्वामींच्या फोटोसमोर बसून एकच मंत्र म्हणत असे, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. एक गुरुवार होता. घरातील सर्वजण त्याच्या आजूबाजूला बसले होते. गणेशने स्वामींच्या फोटोसमोर पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर शांत स्मित होतं. तो हळू आवाजात म्हणाला, स्वामी आले आहेत. घरातील लोकांनी विचारलं, कुठे? गणेश म्हणाला, इथेच, माझ्यासमोर.
आणि त्याने डोळे मिटले. घरातील वातावरणात एक अद्भुत शांतता पसरली. त्या दिवशी स्वामींच्या फोटोसमोरचा दिवा बराच वेळ शांतपणे तेवत राहिला. गणेशच्या मुलाने त्या दिव्याकडे पाहिलं. त्याला आपल्या वडिलांचे शब्द आठवले, श्रद्धा ठेव, स्वामी कधीही सोडत नाहीत. मित्रांनो, ही कथा आपल्याला एक मोठा संदेश देते. आपल्या आयुष्यात कितीही संकटं आली तरी निराश होऊ नका. कधी-कधी आपण देवाला म्हणतो, स्वामी, माझं काम का होत नाही? माझ्या आयुष्यात एवढ्या अडचणी का? माझ्यावरच संकट का? पण कदाचित त्या संकटामागेही स्वामींची एखादी योजना असू शकते. आपल्याला जे हवं असतं ते लगेच मिळत नाही, पण त्याचा अर्थ स्वामी आपल्याला विसरले आहेत असा नाही. कधी-कधी उत्तर उशिरा मिळतं, कधी-कधी दुसऱ्या रूपात मिळतं आणि कधी-कधी आपल्याला वाटतं की काहीच घडलं नाही. पण मागे वळून पाहिल्यावर समजतं, अरे, त्यावेळी स्वामी माझ्यासोबतच होते. म्हणून गुरुवारी स्वामींचं स्मरण करा, घरात दिवा लावा, मन शांत ठेवा. ज्याला शक्य असेल त्याला मदत करा, भुकेल्याला अन्न द्या, गरजूला आधार द्या आणि सर्वात महत्त्वाचं, स्वामींच्या नावावर पूर्ण विश्वास ठेवा. कारण भक्ती म्हणजे चमत्काराची मागणी नाही. भक्ती म्हणजे संकटातही विश्वास टिकवून ठेवणे. आणि जेव्हा भक्ताचा विश्वास खरा असतो, तेव्हा देव कोणत्या रूपात मदतीला येतील हे कोणालाच सांगता येत नाही. कधी एखाद्या अनोळखी माणसाच्या रूपात, कधी एखाद्या छोट्याशा संधीच्या रूपात, कधी एखाद्या शब्दाच्या रूपात, कधी एखाद्या मदतीच्या हाताच्या रूपात आणि कधी स्वतः स्वामींच्या कृपारूपाने. म्हणून आज गुरुवारच्या या पवित्र दिवशी मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ. पुन्हा म्हणा, श्री स्वामी समर्थ. आणखी एकदा मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ. ज्यांच्या आयुष्यात संकटं आहेत त्यांना स्वामी बळ देवोत. ज्यांच्या घरात अडचणी आहेत त्यांच्या घरात सुख शांती नांदो. ज्यांना कामाची गरज आहे त्यांना योग्य मार्ग मिळो. ज्यांच्या मनात दुःख आहे त्यांना मानसिक बळ मिळो. आणि प्रत्येक भक्ताच्या मनात श्रद्धेचा दिवा कायम तेवत राहो. नी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नी श्री स्वामी समर्थ. नी श्री स्वामी समर्थ. नी श्री स्वामी समर्थ. ही कथा ऐकताना तुमच्या मनात स्वामींची आठवण झाली असेल तर कमेंटमध्ये प्रेमाने लिहा, श्री स्वामी समर्थ. आणि ही भक्तिकथा अशा व्यक्तीपर्यंत नक्की पोहोचवा ज्याला आज स्वामींच्या आधाराची गरज आहे. कारण कदाचित तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या दुःखी माणसाला आशेचा एक किरण मिळू शकतो. स्वामी तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करो. नी श्री स्वामी समर्थ.